नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। राज्यसेवा परीक्षा 2025 डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी आपण इथं प्रिपरेशन करत आहोत। केसागर पब्लिकेशन तर्फे आन्सर रायटिंग सिरीज असेल, थेरी लेक्चर्स असतील, बुक रिव्ह्यू असेल, सगळं काही आपण इथं मोफत शिकत आहोत केसागर पब्लिकेशन तर्फे। आणि इथं जी पुस्तकं तुम्हाला सजेस्ट केली जात आहेत तर ती पुस्तकं फक्त तुम्ही स्पर्धा परीक्षा देणारेच विद्यार्थी नाही, तर जे विद्यार्थी पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा देत आहेत, सेटनेटची परीक्षा देत आहेत, जिथं जिथं तुम्हाला हे सब्जेक्ट आहेत तिथं तुम्हाला ही पुस्तकं सगळीकडे उपयोगी पडत आहेत। पुस्तकांसाठी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट बद्दल मी नेहमीच सांगते, प्रत्येक सेशन मध्ये सांगते, कारण विद्यार्थी नवीन नवीन जुळत जातात चॅनलला। डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा चेक करत चला। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जे काही बुक रिव्ह्यू तुम्हाला दिले जात आहेत त्या पुस्तकाचे लिंक तुम्हाला तिथे मिळून जातील आणि तुम्ही आपल्या पब्लिकेशनचा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता जर काही तुम्हाला अडचण आली तर। ठीक आहे, ओके। बाकी जे आपले रेकॉर्डेड सेशन आहे ते तर चालूच राहतील आणि काही लाईव्ह सेशन पण ऑप्शनल साठी चालू होतील। बघा, जेव्हा तुम्ही पुस्तकं इथं रिव्ह्यू बुक रिव्ह्यू पाहता तेव्हा एक गोष्ट नक्की लक्षात घ्या की तुमचा जो सिलेबस आहे तो सिलेबस तुम्ही पुढे ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल की या स्पेसिफिक पुस्तकामधून तुमचा खूप सारा सिलेबस कव्हर होत आहे। ठीक आहे, ओके। तर ही गोष्ट तुम्ही इथे व्यवस्थित समजून घ्या। तर आज आपण अशाच एका पुस्तकाचा बुक रिव्ह्यू इथं घेत आहोत जे खूप जास्त विद्यार्थी प्रिय पुस्तक आहे, पण ते पुस्तक मराठीमध्ये उपलब्ध नव्हतं त्याच्यामुळे आपल्याला थोडीशी अडचण होती, पण आता त्या पुस्तकाचा मराठी अनुवाद केसागर पब्लिकेशनने केलेला आहे। इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स, बिपिन चंद्र सरांचं पुस्तक, जे पुस्तक UPSC चे सगळे विद्यार्थी वापरतात आणि आता तुम्हालाही ते पुस्तक वापरता येणार आहे। भले तुमचा हिस्ट्री ऑप्शनल असू द्या किंवा तुम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी, कंबाईन पूर्व परीक्षेसाठी, जिथं जिथं तुम्हाला इतिहास हा विषय आहे तिथं तिथं तुम्हाला हे पुस्तक डेफिनेटली उपयोगी पडणार आहे। तर पुस्तक परचेस करण्यासाठी तुम्ही आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर जावा किंवा डायरेक्ट लिंक ओपन केली तरी चालेल, त्याच्यामध्ये तुम्ही हिस्ट्री सेक्शन मध्ये गेलात तरी चालेल किंवा GS1 मध्ये गेलात तरी चालेल। इथं तुम्हाला भरपूर अशी पुस्तकं उपलब्ध आहेत। यापैकी काही पुस्तकांचा बुक रिव्ह्यू मी दिलेला आहे, काही पुस्तकांचा बाकी आहे। तर याच्यामध्ये जे बिपिन चंद्र सरांचं पुस्तक आहे ना, त्या पुस्तकाचा बुक रिव्ह्यू आज आपण घेणार आहोत। बघा, हे जे पुस्तक आहे इंडिया स्ट्रगल, हे नाही सॉरी, हे एकच मिनिट थांबा, इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स। ठीक आहे, हे जे पुस्तक आहे भारताचा स्वातंत्र्य संघर्ष, तर हे पुस्तक आपण आज बुक रिव्ह्यू मध्ये घेत आहेत। मूळ लेखक आहेत बिपिन चंद्र सर। महाराष्ट्र राज्याच्या, बघा इथं एक महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण संचालनालयाच्या उत्तम पुस्तक म्हणून शिफारस करण्यात आलेला आहे। मराठी अनुवाद केला MV काळे सर, संपादन आणि संस्करण केसागर पब्लिकेशन। मराठी अनुवाद करून तुम्हाला हे पुस्तक मिळत आहे आणि हे पुस्तक तुमच्या आत्ताच्या उद्या म्हणजे सप्टेंबर मध्ये जी तुमची प्रिलियम होणार आहे त्या प्रिलियम साठी सुद्धा खूप जास्त उपयोगी पडणार आहे। ठीक आहे, ओके। चला, तर या पुस्तकामधून नक्की आपल्याला काय शिकायला मिळणार आहे ते आपण बघूया। इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स, भारताचा स्वातंत्र्य संघर्ष। ठीक आहे, ओके। बघा, तर इथं तुम्हाला अजून काही आपली पुस्तकं आहेत, जसं की पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र। 15 पैकी 14 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला एकाच पुस्तकातून मिळतात, तर पॉलिटीसाठी तुम्ही आपलं हे पुस्तक वापरू शकता। ठीक आहे, ओके। इंडेक्स आपण इथं घेतोय, तुम्ही UPSC चे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर पण काढून बघा, त्याच्यामधून पण तुम्हाला बरंच काही लक्षात येऊन जाईल। तर इंडेक्स आहे या पुस्तकाची। प्रास्ताविकामध्ये जर तुम्ही बघाल तर प्रास्ताविकामधून खूप काही शिकायला मिळतं, जसं की प्रिलियम साठी तुम्हाला वाटत असेल की प्रास्ताविकामधून जास्त काही क्वेश्चन बनणार नाही, पण मेन्स साठी तुम्हाला इथून जे इंट्रोडक्शन साठी कंटेंट मिळणार आहे ते खूप सारं महत्वाचं आहे। ठीक आहे, ओके। तर याच्यामध्ये प्रास्ताविकामध्ये पहिला मुद्दा येतो आम जनतेची चळवळ। लक्षात घ्या, पहिला मुद्दा येतो आम जनतेची चळवळ। ठीक आहे, ओके। तर जे आतापर्यंत आपण जे अभ्यास केलेला असतो त्याच्यामध्ये हा मुद्दा आपण अभ्यासलेला नसतो। बघा, तुम्ही
कुठलंही पुस्तक काढून बघा, जे काही तुम्हाला बिपिनचंद्र सरांच्या पुस्तकात मिळतंय हे इतर पुस्तकामध्ये तुम्हाला सहजासहजी मिळणार नाही. लक्षात आलं? म्हणून काही पुस्तकं स्पेसिफिक असतात जी वापरावीच लागतात. त्याच्यानंतर इथं तुम्हाला वैशिष्ट्यांची चर्चा दिलेली आहे. ओके, आणि या वैशिष्ट्यांच्या चर्चेवरती तुम्हाला आन्सर रायटिंग मध्ये क्वेश्चन येऊ शकतो. ग्रंथलेखनाची व्यापक चौकट आहे. साम्राज्यवादी दृष्टिकोनाशी मतभेद. आता असे मुद्दे तुम्ही पूर्वी फक्त वस्तुनिष्ठ स्वरूप होतं आपल्या परीक्षेचं, तर तिथं आपण हे मुद्दे केलेले नसतात, लक्षात घ्या. कारण वस्तुनिष्ठ म्हटलं की अशा कंटेंट वरती क्वेश्चन येणं थोडंसं म्हणजे शक्यता खूपच कमी असते. विचारण्यासारखे जे फॅक्च्युअल पॉइंट असतात ते तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे, त्याच्यामुळं हे जे हा जो भाग आहे ना, हा भाग तुम्हाला आता येणाऱ्या मेन्स साठी खूप जास्त उपयोगी पडणार आहे. त्याच्यानंतर सबाल्टर्न दृष्टिकोनाचे खंडन, याला IMP करा. नवीन पार्ट आहे, तुम्हाला नवीन खूप काही या पुस्तकातून शिकायला मिळेल. त्याच्यानंतर राष्ट्रवादी दृष्टिकोनाची अपूर्णता, एकारलेला मार्क्सवादी दृष्टिकोन. आता हे मार्क्सवादी दृष्टिकोन वगैरे आहेत ना, हे आपण कधी वाचलेलं आहे का? नाही. काय आहे हा मार्क्सवादी दृष्टिकोन? पण आन्सर रायटिंग साठी तुम्हाला हे गरजेचं आहे. सो इथं तुम्हाला मार्क्सवादी दृष्टिकोन वाचायला मिळेल आणि प्रस्तुत लेखकांचा वास्तववादी दृष्टिकोन. ठीक आहे, तर प्रास्ताविकामधून खूप काही शिकायला मिळेल. जरी डायरेक्टली तुम्हाला इथून क्वेश्चन नाही आले तरी सुद्धा खूप इम्पॉर्टंट असा भाग तुम्हाला इथून समजून जाईल. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर पहिला टॉपिक याच्यामध्ये येतो 1857चा उठाव. कोणतेही पेपर काढा, कंबाईन गट ब, गट क, राज्यसेवा पूर्व परीक्षा, मेन्सचे पेपर असतील, तिथं तुम्हाला 1857च्या उठावावरती क्वेश्चन बनतात. याच्यामध्ये उठावाचा सुरुवात कशी झाली, म्हणजे आपण 1857चा उठाव फॅक्च्युअल पॉइंटच्या स्वरूपामध्ये केलेला असतो, बरोबर. पण इथं तुम्हाला आन्सर रायटिंग साठी हे लक्षात ठेवावे लागतील मुद्दे की उठावाला सुरुवात कशी झाली. रडतराव घोड्यावर. आता हे मुद्दे बघा, तुम्ही म्हणाल की मॅडम आम्ही हे कधीच वाचले नाहीत, म्हणून तर बिपिनचंद्र सरांचं पुस्तक वाचायचं. उठावाची कारण मीमांसा, डायरेक्ट क्वेश्चन मध्ये येऊ शकतं की 1857च्या उठावाची कारण मीमांसा करा. ठीक आहे, ओके. तर इथून तुम्हाला मुद्दे मिळून जातील. त्याच्यानंतर सुनियोजित बंड की आकस्मिक उद्रेक. काय आहे 1857चा उठाव? एक सुनियोजित बंड होतं का आकस्मिक उद्रेक होता, बरोबर. मग हे तुम्हाला इथं माहित झालं की तुम्हाला कारण मीमांसा किंवा तुमचं मत व्यक्त करा की सुनियोजित बंड होतं का आकस्मिक उद्रेक होता, उठावाचं मूल्यमापन. मग अशा पद्धतीचं जे विचार आहेत लेखकांचे हे तुम्हाला इथं मिळतात. अदरवाईज फॅक्च्युअल नोट्स आपल्याला याच्या आधी मिळालेल्या आहेत, टेलिग्राम वरती मिळतात, व्हॉट्सअप वरती मिळतात. पण जे विद्यार्थी राज्यसेवेची तयारी करतात त्यांनी असे क्वालिटी पुस्तकं वाचली पाहिजेत. तर इथं 1857चा उठाव पहिले जबरदस्त आव्हानामध्ये तुम्हाला उठावाची सुरुवात कशी झाली, उठावाची कारण मीमांसा करा, हा उठाव एक सुनियोजित बंड होतं की आकस्मिक उद्रेक होता, आणि उठावाचं मूल्यमापन, हे सगळं तुम्हाला इथं बिपिनचंद्र सरांच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल. ठीक आहे, म्हणजे क्वेश्चन आणि आन्सरची जी तयारी आहे ती तुमची इथून होऊन जाईल. त्याच्यानंतर बघा मुलकी व वन्य जमातींचे उठाव. ठीक आहे, 1857चा उठाव आपण बघितला. त्याच्यानंतर आपण बघतोय मुलकी आणि वन्य जमातींचे उठाव. याच्यामध्ये तुम्हाला नागरी उठाव आणि वन्य जमातीचे उठाव, UPSC प्रिलिमचे क्वेश्चन पेपर जर तुम्ही काढून बघितले तर तिथे तुम्हाला नागरी उठावावरती, वन्य जमातीच्या उठावावरती क्वेश्चन विचारलेले आहेत. ठीक आहे, ओके. तर बघा, नागरी उठाव आणि वन्य जमातीचे उठाव हे तुम्हाला कशामध्ये मिळतात? मुलकी आणि वन्य जमातीच्या उठावामध्ये मिळून जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 1857च्या नंतरचे उठाव विचारले जाऊ शकतात, ज्याच्यामध्ये स्पेशली किसान आंदोलनाबद्दल क्वेश्चन जास्त येऊ शकतात. लक्षात घ्या. मग हे 1857च्या नंतरचे उठाव आहे किंवा किसान आंदोलन आहेत ना, मग याच्यामध्ये तुम्हाला ना पूर्वपीठिका तर दिलेली आहे, म्हणजे पार्श्वभूमी असेल. तर याच्यामध्ये 1859-60 मधील जे निळीचं आंदोलन आहे, टाइमलाईन लक्षात घ्या. हिस्ट्रीमध्ये टाइमलाईन लक्षात ठेवणं खूप जास्त महत्वाचं आहे. 1859-60 मधील निळीचं आंदोलन जे आहे ना, ते तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आपण थोडाफार भाग केलेला असतो, पण क्वालिटी बुक्स मधून तुम्हाला याच्याबद्दल व्हॅल्यू एडिशनल माहिती मिळते, जी की तुम्हाला आन्सर रायटिंग साठी
उपयोगी पडते. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर पबना येथील शेतकऱ्यांचा उठाव, याच्याबद्दल तुम्हाला स्पेशली क्वेश्चन येऊ शकतो. इसवी सन 1875 मधील दक्षिणेमधील उठाव आहेत. ओके, निळीचं आंदोलन, पबना येथील शेतकऱ्यांचा उठाव, इसवी सन 1875 मधील दक्षिणेमधील उठाव असतील. आणि चळवळींचे वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप, तर ह्या ज्या काही चळवळी होत्या, शेतकऱ्यांच्या चळवळी असतील किंवा 1857 नंतरचे उठाव असतील, तर यांचं स्वरूप कसं होतं, तर तुमच्या लक्षात येते की ही पुस्तकं मेन्स साठी तुम्हाला जास्त उपयोगी पडणार आहेत. बरोबर, स्वरूप स्पष्ट करा, हा क्वेश्चन तुम्हाला प्रीला तर नाही येणार, पण मेन्सला डेफिनेटली येईल. बरोबर, तर स्वरूप स्पष्ट करा वगैरे अशा पद्धतीने क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, जे की तुम्हाला आन्सर रायटिंग मध्ये दिसून येतील. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, चौथा टॉपिक आहे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना. 1857चा उठाव, 1857च्या नंतरचे उठाव, किसान आंदोलन, आणि त्याच्यानंतर चौथा टॉपिक येतो INC ची स्थापना कशी झाली, एक कल्पित कथा. ठीक आहे, ओके. आता याच्यामध्ये पूर्व परीक्षेमध्ये किंवा आतापर्यंत तुम्हाला INC ची अधिवेशनं असतील किंवा त्याचे अध्यक्ष असतील, ठिकाणं असतील, जे काही तिथे झालेले महत्वपूर्ण निर्णय असतील, किंवा महिला अध्यक्षा होत्या का, पहिले मुस्लिम अध्यक्ष, इंग्रज अध्यक्ष वगैरे, असे क्वेश्चन आयोगाने विचारले होते. ठीक आहे, कॉमन भाग झाला हा, सगळ्यांना येतो तो. आता तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं मेन्स मध्ये, राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेबद्दल सुरक्षा झडपेचा भ्रामक सिद्धांत स्पष्ट करा. ठीक आहे, काय विचारलं जाऊ शकतं मेन्स मध्ये, की जी सुरक्षा झडपेचा सिद्धांत आहे ना, भ्रामक सिद्धांत, तो स्पष्ट करा. किंवा छाननी शिवाय तथ्य म्हणून स्वीकार कसा केला INCचा, डफरीन यांचा आशीर्वाद, एक असत्य, असे जे मुद्दे आहेत, असे मुद्दे तुम्ही अंदाजे मांडू शकता का, नाही मांडू शकत. तुम्हाला जर सुरक्षा झडपेचा सिद्धांत स्पष्ट करा असा क्वेश्चन दिला आणि तुम्ही जर इथून काही मुद्दे वाचलेले नसतील, तर तुम्हाला आन्सर रायटिंग करता येईल का, नाही करता येणार. लक्षात घ्या, त्याच्यामुळे पुस्तकं व्यवस्थित वाचा. ठीक आहे, ओके. तर हा जो चौथा टॉपिक आहे, चौथा टॉपिक मधले 3 मुद्दे जे मी तुम्हाला एक्सप्लेन केले, त्याच्यावरती क्वेश्चन बनवू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर पाचवा जो तुमचा टॉपिक आहे तो आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची. बघा, आता इथं एक काल्पनिक कथा आपण बघितली, काल्पनिक कथेमध्ये जे मुद्दे आहेत त्याच्यावरती पण क्वेश्चन बनवू शकतात. आणि जी INC ची स्थापना आहे, जी वस्तुस्थिती आहे ना, त्याच्यामध्ये राष्ट्रीय जागृतीची परिणिती. ठीक आहे, राजकीय संघटनेची गरज का होती, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे हे, की एका राजकीय संघटनेची गरज का होती, ज्याच्यामुळे INC ची स्थापना झाली. ओके, त्याच्यानंतर काँग्रेसची स्थापना रिअल मध्ये म्हणजे जे काही झालेले आहे ते, आणि ॲलन ॲक्टिव्हियन ह्यूम एक विद्युत वाहक म्हणून त्यांचा वापर कसा झाला, हे तुम्हाला इथं अगदी इन डिटेल माहीत असायला पाहिजे. ठीक आहे, तर वस्तुस्थितीमधले जे काही मुद्दे आहेत ना, तर या वस्तुस्थितीमधल्या मुद्द्यावरती पण तुम्हाला क्वेश्चन बनवू शकतात, ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं आहे की का बरं एका राजकीय संघटनेची गरज होती, आणि ॲलन ॲक्टिव्हियन ह्यूम यांच्याबद्दल तुम्हाला क्वेश्चन बनवू शकतात. ठीक आहे, ओके. हा जरा तुमचा पाचवा टॉपिक. सहावा टॉपिक याच्यामध्ये येतो सामाजिक धार्मिक सुधारणा आणि राष्ट्रीय जागृती. ठीक आहे, तर सामाजिक आणि धार्मिक सुधारणा आणि राष्ट्रीय जागृती याच्यामध्ये जो प्रबोधनाचा प्रारंभ आहे ना, तो जास्त इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये प्रबोधन म्हणजे काय तेच तुम्हाला आधी माहित पाहिजे. चळवळीचा आधार, त्याच्यामध्ये तुम्हाला बुद्धिवाद आणि विश्ववादाबद्दल क्वेश्चन येऊ शकतो. सांस्कृतिक वैचारिक संघर्ष असेल आणि स्त्रियांच्या स्थितीचाही विचार, हे तुम्हाला इथे विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, तर प्रबोधनाचा प्रारंभ, चळवळीचा आधार, बुद्धिवाद आणि विश्ववाद, सांस्कृतिक वैचारिक संघर्ष आणि स्त्रियांच्या स्थितीचा विचार. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर सातवा टॉपिक येतो वसाहतवादाची आर्थिक समीक्षा. सातवा टॉपिक काय आहे, वसाहतवादाची आर्थिक समीक्षा, ज्याच्यामध्ये वसाहतवादी शोषणाची जाण, ओके, ब्रिटिश राजवटीचं आर्थिक विश्लेषण, सगळ्यात महत्वाचं म्हणजे वसाहतवाद म्हणजे काय हे तुम्हाला इथून कळतं, आणि मग आपण त्याची आर्थिक समीक्षा करतो. बरोबर, संपत्ती वहनाच्या सिद्धांतावरती स्पेशली मेन्सला क्वेश्चन येऊ शकतो किंवा प्रिलियमला पण येऊ शकतात. जे फॅक्च्युअल मुद्दे असतात ना, ते तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये विचारले जातात. स्वयंशासनाची मागणी, ओके, जेव्हा वसाहतवादाची आर्थिक समीक्षा आपण शिकतो, त्याच्यामध्ये आपल्याला स्वयंशासनाच्या मागणीबद्दल पण शिकावं लागतं.
त्याच्यानंतर 8वा टॉपिक येतो वृत्तपत्र स्वातंत्र्याचा लढा. वृत्तपत्रांवरती क्वेश्चन आलेत की नाही आपल्याला जोड्या लावामध्ये, फिल इन द ब्लँक्स मध्ये, कुठं कंबाईनला येतात, राज्यसेवेला पण आलेले आहे. पण इथं तुम्हाला काय शिकायचं आहे की काँग्रेसचं जे कार्य होतं ना, काँग्रेसचं कार्य, या काँग्रेसच्या कार्याचं माध्यम म्हणून वृत्तपत्रांची भूमिका स्पष्ट करा. पुन्हा एकदा ऐका, काँग्रेसच्या कार्याचं माध्यम म्हणून वृत्तपत्रांची भूमिका स्पष्ट करा. तत्कालीन निर्भीड पत्रकारिता, जस्ट एक मिनिट थांबा. तर बघा, वृत्तपत्रांबद्दल आपण म्हणजे पूर्वी पण अभ्यासलेलं असतं, पण इथं तुम्हाला काय विचारू शकतात की वृत्तपत्रे काँग्रेसच्या कार्याचं माध्यम कसं. ठीक आहे, ओके. याच्याबद्दल तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तत्कालीन निर्भीड पत्रकारिता जी आहे त्याच्याबद्दल क्वेश्चन येऊ शकतो. व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट जो 1878चा आहे, लक्षात घ्या. व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट जो आहे, जो 1878चा आहे, तो तुम्हाला विचारला जाऊ शकतो. लोकमान्य टिळकांचं योगदान तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, किंवा शिवाजीचे उद्गार असतील, टिळकांवरचा खटला असेल, याच्यावरती पण आयोगाकडून तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. तर हा जो व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट आहे ना, व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट, याच्यावरती आपण एमसीक्यू टाईप मध्ये कंटेंट बघितलेलं आहे. पण इतर काही जो भाग आहे, जो आन्सर रायटिंग मध्ये लिहिण्यासारखा आहे, तो मात्र तुम्हाला पुस्तकातून कव्हर करावा लागेल. त्याच्यानंतर वृत्तपत्रांची मुस्कटदाबी, टिळकांवर राजद्रोहाचा खटला, हे जे डिटेल कंटेंट आहे हे सगळं आपल्याला या पुस्तकामध्ये मिळून जाईल. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर 9वा टॉपिक बघा, कायदे मंडळातील प्रचार. याच्यामध्ये तुम्हाला इंडियन काउन्सिल ऍक्ट 1861, ओके. त्याच्यानंतर 1892चा अधिनियम असेल. तर कायदे मंडळातील प्रचारामध्ये इंडियन काउन्सिल ऍक्ट जो आहे 1861, तो तुम्हाला इथं विचारला जाऊ शकतो. 1892चा जो अधिनियम आहे तोही तुम्हाला इथं विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. आता जे हे ऍक्ट वगैरे असतात ना, हे ऍक्ट खूप मोठे असतात. जेवढं इम्पॉर्टंट आहे, जेवढं आपल्याला लागेल परीक्षेपुरतं, तेवढंच आपण इथून केलं तरी चालतं. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, त्याच्यानंतर मवाळ आणि जहालांबद्दल आपण वाचतो, बरोबर. फिरोजशाह मेहता जे मवाळ नेते होते, तर फिरोजशाह मेहतांचं कार्य स्पेशली, आता फिरोजशाह मेहतांचं कार्य का विचारलं जाऊ शकतं, कारण यांचं कार्य खूप मोठं आहे, बरोबर. आतापर्यंत आपण पूर्व परीक्षेसाठी मवाळ नेते आणि जहाल नेते वाचले होते, हो की नाही. मवाळ नेते आणि जहाल नेते, किंवा मवाळ कोण होते, जहाल कोण होते, कुणाचं कार्य काय होतं, वगैरे वगैरे. पण इथं स्पेशली तुम्हाला फिरोजशाह मेहतांचं कार्य विचारलं जाऊ शकतं. अभ्यासू अर्थतज्ञ म्हणून गोपाळकृष्ण गोखल्यांबद्दल पण आपल्याला इथं विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. त्याच्यानंतर 10वा टॉपिक येतो स्वदेशीची चळवळ, जी 1903 पासून 1908 पर्यंत आहे, लक्षात घ्या. 1903 पासून 1908 पर्यंत, ओके. याच्यामध्ये पूर्वपीठिका, बंगालची फाळणी, राष्ट्रवाद्यांचा फाळणीला विरोध, स्वदेशीची चळवळ. याच्यामध्ये बघा, स्वदेशीची चळवळ 1903 पासून 1908 पर्यंत, 1903 पासून 1908 पर्यंत आपण काय अभ्यासतो इथं, बंगालच्या फाळणीबद्दल अभ्यासतो, बरोबर. राष्ट्रवाद्यांचा फाळणीला विरोध कसा होता त्याच्याबद्दल अभ्यासतो. स्वदेशीची चळवळ असेल, जनसंघटनाचे नवे मार्ग असतील, सांस्कृतिक जीवनावर प्रभाव असेल, त्याच्यानंतर चळवळ थंडावली, चळवळीची फलश्रुती असेल. तर हा सगळा भाग आपण स्वदेशी चळवळ 1903 1908 मध्ये अभ्यासतो, बरोबर. त्याच्यानंतर येतो 11वा टॉपिक, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील फूट. ठीक आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील फूट, ज्याच्यामध्ये तुम्ही क्रांतिकारी साहसवादाचा उदय अभ्यासता. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील फूट जे आहे याच्यामध्ये आपण क्रांतिकारी साहसवादाचा उदय अभ्यासतो. नेमस्थानची अपयश असेल, ब्रिटिशांचा काँग्रेसला उघड विरोध असेल, नेमस्थानी जहालांचे मतभेद असतील, तर नेमस्था हा शब्द वापरला जाऊ शकतो, लक्षात घ्या. त्याच्यानंतर राष्ट्रीय काँग्रेस दुभंगली, मोर्ले मिंटो सुधारणा असेल, वैयक्तिक साहसवादाला चालना आहे, वैयक्तिक साहसाची कृत्य आहेत. तर हा जो सगळा भाग आहे ना, हा सगळा भाग इथं आपण अभ्यासू शकतो. ठीक आहे. तर बघा,
नेमस्थानचं अपयश कसं आलं, ब्रिटिशांचा काँग्रेसला उघड विरोध, राष्ट्रीय काँग्रेस दुभंगली, मोर्ले मिंटो सुधारणा असेल, वैयक्तिक साहसवादाला चालना असेल, वैयक्तिक साहसाची कृत्ये असतील, हा सगळा भाग आपण इथून अभ्यासतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पहिलं महायुद्ध आणि भारतीय राष्ट्रवाद. बघा, जगाचा इतिहास जो आहे ना, तो आपल्याला थोड्याफार प्रमाणात इथं करावा लागतो. म्हणजे हिस्ट्री ऑप्शनल तुमचा नसला तरी सुद्धा प्रिलियमसाठी, मेन्ससाठी काही पार्ट जो आहे तो तुम्हाला इथं नव्याने करावा लागेल. तर याच्यामध्ये पहिलं महायुद्ध आणि भारतीय राष्ट्रामध्ये गदर आंदोलन, याच्यापूर्वी तुम्ही कधी गदर आंदोलनाबद्दल वाचन केलं नसेल, पण इथून मात्र तुम्हाला करावं लागेल. याच्यामध्ये परदेशस्थ भारतीय, गदर आंदोलनात सुरुवात, गदरचे इंग्रजी राज्याचे वस्त्रहरण असेल, कोमागाटा मारू प्रकरण आहे. खूप सारे मुद्दे आहेत जे इम्पॉर्टंट आहेत, जे आपल्याला इथून कव्हर करावे लागतात. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला, नेक्स्ट मुद्दा आपण बघूया. बघा, क्रांतीसाठी आधारित अधीरता असेल, पंजाबात उठावाचा प्रयत्न असेल, उठाव दडपला, त्याच्यानंतर गदर चळवळ फसली का. ठीक आहे. गदरने काय साध्य केले, गदर चळवळीच्या उणिवा असतील, हे सगळं आपल्याला इथं काय करावं लागेल, व्यवस्थित अभ्यासावं लागणार आहे. ठीक आहे. ओके, म्हणजे गदर चळवळीबद्दल सगळ्यात जास्त महत्वाचे जे मुद्दे आहेत ना, ते तुम्हाला इथून बघायला मिळतील. ठीक आहे. ओके, क्लिअर. तर गदर चळवळीमधल्या उणिवा ज्या आहेत ना, त्या पण आपल्याला इथं विचारल्या जाऊ शकतात. म्हणजे गदर चळवळीबद्दल सगळं काही इथे इम्पॉर्टंट तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर होम रूल चळवळ आणि तिचे परिणाम. ओके, तर बघा, राजकीय क्षितिजावर टिळकांचं पुनरागमन. ओके, होम रूल चळवळ. आता होम रूल चळवळ एकच मिनिट थांबा. तर होम रूल चळवळ, अॅनी बेझंट आणि टिळकांची होम रूल चळवळ, दोन्ही बद्दल तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर अॅनी बेझंट राजकीय क्षितिजावरती कसा त्यांचा उदय झाला, जहालांचा काँग्रेसमध्ये पुनर्प्रवेश कसा झाला, होम रूलच्या कार्याला प्रारंभ कसा झाला, हिंदू मुस्लिम ऐक्याचा लखनौ करार, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, याला तुम्ही करा IMP, लखनौ करार. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर सरकारचा रोष, बेझंटांना अटक, लक्षात घ्या, अॅनी बेझंटला अटक, मॉन्टेग्यू घोषणा. ठीक आहे. मॉन्टेग्यू घोषणेबद्दल आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो. कोलकाता काँग्रेसच्या अध्यक्षा अॅनी बेझंट, स्पेशली अॅनी बेझंट वरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात. उत्साही राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची निर्मिती, इथे तुम्हाला यांच्याबद्दल पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. उत्साही राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची निर्मिती. ठीक आहे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर 14वा टॉपिक आहे गांधीजींचा पूर्वपरिचय व सुरुवातीचे कार्य. बघा, गांधीजी दक्षिण आफ्रिकेमध्ये जेव्हा गेले, आता गांधीजींचं दक्षिण आफ्रिकेमधलं जे कार्य आहे त्याच्याबद्दल आपल्याला प्रिलियमला कधी जास्त क्वेश्चन येत नाहीत, पण मेन्सला तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर दक्षिण आफ्रिकेत त्यांचं नेतृत्व असेल, दक्षिण आफ्रिकेतील लढ्याचा दुसरा टप्पा आहे, भारतीयांसाठी एक सक्षम नेतृत्व म्हणून तुम्हाला गांधीजींबद्दल विचारलं जाऊ शकतं. इवन गांधी युग जे आहे ना, ते गांधी युग आपल्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. चंपारणचा सत्याग्रह असेल, अहमदाबाद मधील गिरणी कामगारांचा प्रश्न, खेडा जिल्ह्यातील आंदोलन आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं एक समृद्ध नेतृत्व तयार झालेलं किंवा रौलट कायद्याविरुद्ध आंदोलन असेल, जालियनवाला बाग हत्याकांड आहे, याच्याबद्दल आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे जालियनवाला बाग, रौलट कायदा, चंपारण सत्याग्रह, हे सगळं आपल्यासाठी नवीन नाहीये. कुठं ना कुठं आपण ते वाचलेलं असतं, पण आन्सर रायटिंग साठी जे काही नवीन मुद्दे मिळणार आहेत ते मात्र आपल्याला इथून बघायला मिळतील. त्याच्यानंतर आहे असहकाराची चळवळ, 1920 ते 22. ठीक आहे. ओके, 1920-22 चळवळीची पार्श्वभूमी असेल, चळवळीला काँग्रेसची मान्यता असेल किंवा सरकारला नवं आव्हान, चळवळ कशी पसरली, सरकारने दडपशाही कशी अंगीकारली, चौरी चौरा दुर्घटना असेल, चळवळ कशी मागे घेतली, बरोबर, किंवा निर्णयावरती टीका आणि वास्तव असेल, चळवळीनं काय मिळवलं, हे तुम्हाला इथं विचारलं जाऊ शकतं. तर बघा, असहकार चळवळ तुम्ही इतकी डिटेलमध्ये अभ्यासली का याच्या आधी? नाही. तर असहकार चळवळीची पार्श्वभूमी,
चळवळीला काँग्रेसची मान्यता, सरकारला नवं आवाहन, सरकारने दडपशाही अंगीकारली, हे जे सगळे मुद्दे आहेत ना, हे सगळे मुद्दे इन डिटेल आपण करूया, जेणेकरून आपल्याला आन्सर रायटिंग साठी काहीही अडचण येणार नाही. म्हणजे खूप सारे मुद्दे आहेत जे तुम्हाला इथून नव्याने वाचायला मिळणार आहेत. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला चला नेक्स्ट बघा, 16 नंबरचा टॉपिक आपण बघूया. एकोणीसशे 20च्या दशकातील शेतकऱ्यांच्या चळवळी आणि राष्ट्रवाद. ठीक आहे, 1920च्या दशकातील शेतकऱ्यांच्या चळवळी आणि राष्ट्रवाद याच्यामध्ये पूर्व पीठिका. ठीक आहे, याच्यामध्ये पूर्व पीठिका, सगळ्या टॉपिक मध्ये तुम्हाला पूर्व पीठिका अभ्यासायला मिळेल. उत्तर प्रदेशातील शेतकरी चळवळी, स्पेशली युपीएससीचे जर क्वेश्चन पेपर काढून बघितले तर तिथे तुम्हाला शेतकरी चळवळीवरचे जे क्वेश्चन आहेत ना, ते खूप चांगल्या पद्धतीनं समजून जातील. खूप चांगले क्वेश्चन विचारलेले आहेत आणि तेच क्वेश्चन कट कॉपी पेस्ट तुमच्या एक्झाम मध्ये बनवू शकतात. शेतकऱ्यांची एका चळवळ, शेतकऱ्यांच्या चळवळीबद्दल सांगून एका चळवळीबद्दल स्पेशली क्वेश्चन येऊ शकतो, किंवा मलबार मधील जो मोपलांचा उठाव आहे त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन बनवू शकतो. चळवळींचं मूल्यमापन करा, असाही क्वेश्चन तुम्हाला इथं विचारला जाऊ शकतो. बारडोली येथील करबंदीची चळवळ. ठीक आहे, ओके, लक्षात घ्या, बारडोली येथील करबंदीची जी चळवळ आहे ना, त्याच्यावरती पण तुम्हाला इन डिटेल क्वेश्चन बनवू शकतो. म्हणजे बिपिन चंद्र सरांच्या पुस्तकामध्ये जे काही दिलेलं आहे ना, त्याच्यावरती 100% तुम्हाला क्वेश्चन दिसून येतील. ओके, त्याच्यानंतर 17 नंबरचा टॉपिक आहे भारतीय कामगार वर्ग आणि राष्ट्रीय चळवळ. नेक्स्ट आहे आपला 17 नंबरचा टॉपिक भारतीय कामगार वर्ग आणि राष्ट्रीय चळवळ. ठीक आहे, ओके, याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीचे जे तुरळक प्रयत्न आहेत ना, ते प्रयत्न वाचायला मिळतील. आता इथे कामगार वर्गाबद्दल स्पेशली दिले आणि राष्ट्रीय चळवळीबद्दल दिले, म्हणजे विशेष काही इथं आपल्याला असं वाचायला मिळतंय, हे मात्र कन्फर्म आहे. बरोबर. त्याच्यानंतर आहे सुरुवातीच्या राष्ट्रवाद्यांचा दृष्टिकोन. तर सुरुवातीचे जे राष्ट्रवादी होते त्यांचा दृष्टिकोन कसा होता, कामगार वर्गाचा विस्तार आणि चळवळीला गती कशी मिळाली. ठीक आहे, बदलत्या राजकीय परिस्थितीला प्रतिसाद कसा मिळाला, अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन, IMP करा, असं एखादं कंटेंट इन डिटेल विचारलं जाऊ शकतं. कामगार किसान पक्षात कम्युनिस्ट एकत्र, कामगार किसान पक्षामध्ये कम्युनिस्ट एकत्र, कामगार वर्ग कायदेभंगामध्ये सहभागी, कामगार चळवळींना काँग्रेसची चालना. लक्षात घ्या, कामगार चळवळी ज्या आहेत ना, तर त्यांना काँग्रेसची चालना कशी मिळाली, कम्युनिस्टांची वेगळी भूमिका. आता स्पेशली कम्युनिस्टांवरती पण क्वेश्चन बनू शकतो. कामगार वर्ग छोडो भारत आंदोलनामध्ये. आता हे जे पॉइंट आहेत ना, जसं की कामगार वर्गाची छोडो भारत आंदोलनातील भूमिका स्पष्ट करा. ओके, क्लिअर. तर हे सगळं आपल्याला इथं वाचायला मिळणार आहे किंवा शिकायला मिळणार आहे, त्याच्यामुळे आपल्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे गुरुद्वारा सुधारणा आणि मंदिर प्रवेशाचा लढा. ठीक आहे, गुरुद्वारा सुधारणा आणि मंदिर प्रवेशाचा लढा. तर याच्यामध्ये अकाली चळवळ, गुरुद्वारा सुधारणा, कधी तुम्हाला प्रिलिमला वगैरे जास्त क्वेश्चन याच्यावरती नाहीत. अस्पृश्यता निवारण, मंदिर प्रवेश याच्याबद्दल विचारलेले आहे, जे समाज सुधारक सिरीज मध्ये आपण क्वेश्चन बघतो. तर हाही भाग तुमच्यासाठी महत्वाचा आहे. त्याच्यानंतर 19 नंबरचा टॉपिक येतो कुंठित अवस्थेचा काळ, स्वराज्य पक्ष, नाफेरवादी आणि गांधीजी. ठीक आहे, तर इथे बघा, कुंठित अवस्थेचा काळ, स्वराज्य पक्ष आणि नाफेरवादी आणि गांधीजी. ठीक आहे, तर इथं जर आपण बघितलं तर कायदे मंडळ प्रवेशाचा प्रश्न, स्वराज्य पक्षाची स्थापना कशी झाली, का झाली, कशासाठी झाली, याच्यावरती आपल्याला क्वेश्चन बनवू शकतात. याच्या आधी पण आयोगाने फेरवादी आणि नाफेरवादी यांच्यावरती क्वेश्चन विचारलेले आहेत, फेरवादी आणि नाफेरवादी यांच्यावरती. ठीक आहे, तर स्पेशली ही जी कुंठित अवस्था वगैरे आहे हे आपण पूर्व परीक्षेसाठी कधी वाचले, म्हणजे हा कालखंड वाचलेला असतो, पण
मेन्स मध्ये ज्या पद्धतीने क्वेश्चन बनणार आहेत ना, जी भाषा वापरली जाणार आहे त्या पद्धतीचं कंटेंट तुम्हाला इथंच मिळेल. ठीक आहे. तर हे फेरवादी नाफेरवादी हे कोण होते, यांचं काम काय होतं, यांचे मतभेद काय झाले, हे तुम्हाला इथे विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आहे गांधीजींची सुटका. ठीक आहे. गांधीजींची सुटका असेल, स्वराज्य पक्षाचं कार्य तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, स्वराज्य पक्षीयांच्या कार्याचं मूल्यमापन पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. स्वराज्य पक्षाचं कार्य आणि स्वराज्य पक्षीयांच्या कार्याचं मूल्यमापन. ओके, क्लिअर. हे तुम्हाला इथे विचारलं जाऊ शकतं. 20 नंबरचा टॉपिक आहे भगतसिंग, म्हणजे स्पेशली हा 19 नंबरचा जो टॉपिक आहे, या टॉपिक मध्ये तुम्हाला स्वराज्य पक्षाबद्दल खूप सारी इन्फॉर्मेशन बघायला मिळते. त्याच्यानंतर 20 नंबरचा टॉपिक येतो तर भगतसिंग, सूर्यसेन आणि अन्य क्रांतिकारी. ठीक आहे. ओके, यांच्याबद्दल आपल्याला पूर्व परीक्षेला जास्त क्वेश्चन नसतात, मेन्सला येऊ शकतात. पुन्हा क्रांतिकार्याकडे, उत्तर भारतातील क्रांतिकारक, बंगालमधील क्रांतिकार्य, स्पेशली बंगालमधील क्रांतिकार्यावरती क्वेश्चन बनू शकतात. भगतसिंग यांचे कार्य आणि विचार असेल, क्रांतिकारी राजकारणाचं मूल्यमापन. ठीक आहे. तर क्रांती कार्यामध्ये तुम्हाला बंगालमधील जे क्रांतिकारी आहे ना, त्याच्याबद्दल क्वेश्चन जास्त येऊ शकतात. त्याच्यानंतर 21 नंबरचा टॉपिक येतो वादळाची चाहूल 1927-29. टाइम पिरियड लक्षात ठेवा, 1927-29. याच्यामध्ये संपूर्ण गोरे, सायमन कमिशन, नेहरू अहवाल, संपूर्ण स्वातंत्र्याचा आग्रह, कायदे भंगाच्या लढ्याची जी पूर्वतयारी आहे, त्याच्यानंतर जवाहरलाल जिंकडे काँग्रेसचं अध्यक्षपद आणि 26 जानेवारी स्वातंत्र्याची प्रतिज्ञा. तर इथं वादळाची चाहूल याच्यामध्ये तुम्हाला सायमन कमिशन बद्दल डिटेल विचारलं जाऊ शकतं, नेहरू अहवालाबद्दल क्वेश्चन बनू शकतात, किंवा संपूर्ण स्वातंत्र्याचा आग्रह असेल, कायदेभंगाच्या लढ्याची पूर्वतयारी असेल, हा सगळा भाग तुम्हाला इथे विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर आहे सविनय कायदेभंग 1930-1931. गांधीजींची आंदोलनं फॅक्च्युअल पॉइंट मध्ये आतापर्यंत वाचली असतील, पण इन डिटेल अभ्यासा आन्सर रायटिंग साठी. तर इथं सविनय कायदेभंग 1930-31 एकमेव पर्याय सविनय कायदेभंग. ठीक आहे. अहिंसक आंदोलन असेल, गांधी आयर्विन करार असेल आणि कायदेभंगाची चळवळ असेल, या 4 मुद्द्यामधून तुम्हाला सविनय कायदेभंगाबद्दल खूप सारी इन्फॉर्मेशन मिळेल, जी की तुम्हाला आन्सर रायटिंग साठी उपयोगी पडेल, किंवा कायदेभंगाची चळवळ एक मूल्यमापन अशा टाइप मध्ये जर क्वेश्चन विचारला तर तुम्हाला तिथं सगळं काही लिहिता येऊन जाईल. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर कराची ते वर्धा 1932-1934. कराची ते वर्धा. ठीक आहे. ओके. तर हौतात्म्याचा गौरव, दिल्ली करारास संमती. ओके. हौतात्म्याचा गौरव आणि दिल्ली कराराला संमती. स्वराज्याची व्याख्या आणि कराची उठाव, राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये दुसरी गोलमेज परिषद, पुन्हा एकदा सविनय कायदेभंग, जातीय निवाडा आणि पुणे करारावरती स्पेशल क्वेश्चन बनतो, अस्पृश्यता निवारणाचे प्रयत्न. तर कराची ते वर्धा 1932 पासून 34 पर्यंतचा जो कालखंड आहे, त्याच्यामध्ये काय विचारलं जाऊ शकतं हे तुम्ही इथं समजून घ्या. त्याच्यानंतर डाव्या गटाचा उदय, याच्यामध्ये समाजवादी विचारांचा प्रसार, याला IMP करा, हे आपण आधी केलेलं नसतं. ठीक आहे. राष्ट्रीय चळवळीला समाजवादाची दृष्टी, हे सगळं आपण कुठं वाचतोय, डाव्या गटाच्या उदयामध्ये वाचतोय, जे की आपण आधी केलेलं नसतं, लक्षात घ्या. त्याच्यानंतर याच टॉपिक मध्ये तुम्हाला काय बघायला मिळतं, याच टॉपिक मध्ये तुम्हाला राष्ट्रीय चळवळीवरील कम्युनिस्टांचा प्रभाव. ठीक आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे, कम्युनिस्टांचा प्रभाव किंवा भारतीय कम्युनिस्ट पक्ष म्हणजे काय, त्याची फेररचना असेल, काँग्रेस, समाजवादी पक्ष, अनेक डावे पक्ष आणि अनेक गट आहेत, आणि डाव्यांच्या कार्याचं मूल्यमापन. स्पेशली डावे म्हणजे काय तेच आपल्याला माहित नसतं, पूर्वी आपण कधी केलेलं नसतं, जे इथून करायला मिळेल तुम्हाला. ओके. त्याच्यानंतर 25 नंबरचा टॉपिक येतो रणनीती विषयक विवाद 1934-37. ठीक आहे. 1934-37 याच्यामध्ये 3 विचार प्रवाह, जवाहरलाल नेहरूजींचा प्रवाह, मूलभूत रणनीतीलाच नेहरूजींचं आवाहन, मूलभूत रणनीतीलाच नेहरूजींचं आवाहन,
कायदे मंडळ प्रवेशाचा निर्णय, सरकाराची रणनीती आणि 35चा कायदा, पुन्हा एकदा मतभेद बघा 34 ते 37 म्हणजे डेफिनेटली इथे तुम्हाला 35चा कायदा येतोच. आणि इसवी सन 1937च्या निवडणुकांमध्ये प्रचंड यश. ठीक आहे, ओके क्लिअर. हा झाला तुमचा 25 नंबरचा टॉपिक. 26 नंबरचा टॉपिक 28 महिन्यांची काँग्रेस राजवट. ओके, 28 महिन्यांची काँग्रेस राजवट. याच्यामध्ये सत्ताग्रहण एक नाविन्यपूर्ण प्रयोग, कायदे मंडळाची कार्याची रणनीती, काँग्रेस मंत्रिमंडळाची कामगिरी, त्याच्यानंतर कारकिर्दीवरील काही डाग असतील. तर बघा ही 28 महिन्यांची जी काँग्रेसची राजवट आहे ना, या 28 महिन्यामध्ये जे काही घडलेलं आहे, लक्षात घ्या, जे काही घडलेलं आहे त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन बनतात. कुळांच्या स्थितीत सुधारणा घडविणारे कायदे, कर्जदारांना दिलासा देणारे कायदे, औद्योगिक कलहात मध्यस्थितीला महत्व, त्याच्यानंतर सामाजिक सुधारणा आणि समाज कल्याण, शिक्षण, आरोग्य, म्हणजे त्या 28 महिन्यामध्ये. तर बघा 28 महिन्याची काँग्रेसची राजवट आपण बघत होतो. त्याच्यामध्ये सत्ताग्रहण एक नाविन्यपूर्ण प्रयोग, कायदे मंडळातील कार्याची रणनीती, काँग्रेस मंत्रिमंडळाची कामगिरी, हे जे सगळे मुद्दे आहेत, हे सगळे मुद्दे आपल्याला या 28 महिन्याच्या काँग्रेसच्या राजवटीमध्ये कव्हर करावे लागतात. ठीक आहे. कारकिर्दीवरील काही डाग. आता ही जी 28 महिन्याची कारकीर्द आहे, ही कारकीर्द सगळीच चांगली होती असं आहे का? तर अजिबात नाही, लक्षात घ्या. तर इथं काही जे काही काय म्हणतात त्याला, काही चांगल्या गोष्टीही घडलेल्या आहेत, काही वाईट गोष्टीही घडलेल्या आहेत. तर ओके, त्याच्यामुळे इथं असं म्हटलेलं आहे की कारकिर्दीवरती काही डाग पण आहेत, जे काही वाईट गोष्टी घडलेल्या होत्या. ठीक आहे. कुळांच्या स्थितीत सुधारणा घडविणारे कायदे, त्याच्यानंतर कर्जदारांना दिलासा देणारे कायदे. तर या 28 महिन्याच्या काँग्रेसच्या राजवटीमध्ये कुळांच्या स्थितीत सुधारणा घडविणारे कायदे करण्यात आले, महत्वाचे आहेत. ठीक आहे, ओके. कर्जदारांना पण दिलासा देणारे कायदे इथे करण्यात आले. औद्योगिक कलहात मध्यस्थीला महत्व देण्यात आलं. त्याच्यानंतर सामाजिक सुधारणा आणि समाज कल्याणाचे प्रयत्न सुद्धा इथं आपल्याला या 28 महिन्याच्या राजवटीमध्ये केलेले बघायला मिळतात. ठीक आहे. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रामध्ये कार्य. तर इथं शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातलं कार्य पण दिसून येतं. व्यवहारतः उपस्थित झालेले काही प्रश्न असतील, उत्साहाला उधाण पण होतं. आणि इथं काही या 28 महिन्याच्या कारकिर्दीमध्ये संघर्षाचे प्रसंग सुद्धा आलेले आहेत, जे की काँग्रेसनं इथं धाडसीपणाने फेस केलेले आपल्याला दिसून येतात. अपप्रवृत्ती, तंटे, उद्विग्नता आणि नाराजी. लक्षात घ्या, अपप्रवृत्ती, तंटे, उद्विग्नता आणि नाराजी हेही या 28 महिन्याच्या कारकिर्दीमध्ये दिसून येतं. त्याच्यानंतर आहे मंत्रिमंडळाचे राजीनामे, मंत्रिमंडळाच्या कार्याचं मूल्यमापन. तर हा जो 28 महिन्यांचा जो कार्यकाळ आहे, हा खूप इम्पॉर्टंट आहे. इथून आपल्याला बरेच काही क्वेश्चन बनवू शकतात. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर येतो 27 नंबरचा टॉपिक. बघा 27 नंबरच्या टॉपिक मध्ये तुम्हाला 1930 आणि 1940च्या दशकातील शेतकऱ्यांच्या चळवळी ज्या आहेत ना, त्या चळवळी इथं तुम्हाला अभ्यासायच्या आहेत. मी तुम्हाला पाठीमागं पण सांगितलं होतं की शेतकऱ्यांच्या चळवळीवरती क्वेश्चन खूप जास्त येतात. तर इथं शेतकऱ्यांच्या चळवळींची पार्श्वभूमी, अखिल भारतीय किसान परिषद, पूर्व परीक्षेला सुद्धा तुम्हाला अशा मुद्द्यांवरती क्वेश्चन येऊ शकतात. लक्षात घ्या, मेन्सला तर येतात, पण पूर्वला सुद्धा तुम्हाला शेतकऱ्यांशी रिलेटेड ज्या चळवळी आहेत त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, ओके क्लिअर. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. बघा त्याच्यानंतर तुम्हाला कर्षक संगम, सगळं शेतकऱ्यांच्या चळवळीबाबतच आहे हे. याच्यामधल्या मेन मुख्यतः ज्या चळवळी आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. ज्याच्यामध्ये कर्षक संगमाचं जे कार्य आहे ना, ते आपल्याला विचारलं जाऊ शकतं. आंध्रमधील शेतकरी चळवळीचं यश असेल, बिहार प्रांतिक किसान सभेचं कार्य असेल, पंजाबमधील शेतकरी चळवळ असेल, अन्य प्रांतातील किसान चळवळी असतील, किसान सभेतील फूट असेल, बंगालमधील तेभागा चळवळ, याला IMP करा. याच्या आधी पण आयोगाने याच्यावरती क्वेश्चन विचारलेले आहेत. ठीक आहे. आणि फायनली तुम्हाला जेव्हा मेन्स मध्ये क्वेश्चन विचारले जातील तेव्हा तुम्हाला सगळ्या चळवळी एकत्रितपणे लिहिता आल्या पाहिजेत आणि त्याचं मूल्यमापन पण तुम्हाला तिथे विचारलं जाऊ शकतं. प्रिलियमला फक्त तुम्हाला स्पेसिफिक एखादी चळवळ देतील, त्या चळवळीची डेट विचारतील, कोणत्या प्रदेशामध्ये होती, कोणते नेते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते, वगैरे वगैरे. पण मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यूने जर तुम्ही विचार केला तर सगळ्या चळवळी, त्याचं मूल्यमापन, काय घडलं आणि काय घडायला हवं होतं, वगैरे वगैरे सगळं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, जे की तुम्हाला
ऑलरेडी पुस्तकामध्ये सगळं मिळत आहे. ओके, क्लिअर. चला पुढे जाऊया आपण. 28 नंबरचा टॉपिक आहे भारतीय संस्थानातील स्वातंत्र्य चळवळ. बघा, नेक्स्ट टॉपिक आहे भारतीय संस्थानातील स्वातंत्र्य चळवळ. याच्यामध्ये संस्थानातील चळवळ, संस्थानातील नवजागृती, संस्थानी प्रजा, स्वातंत्र्य आंदोलनामध्ये राजकोट संस्थानातील नाट्यपूर्ण घटना आणि हैदराबादचं विलिनीकरण. आता संस्थानांबद्दल जर विचार केला तर संस्थानांचे जे प्रश्न विचारलेले आहेत ना आयोगाने, त्याच्यामध्ये हैदराबाद विलिनीकरणावरती क्वेश्चन जास्त आहेत. ठीक आहे, म्हणजे बाकीचा भाग विचारला जात नाही असं नाही, पण याच्यावरती क्वेश्चन जास्त विचारले जातात. तर 29 नंबरचा पुढचा टॉपिक आहे भारतीय भांडवलदार आणि राष्ट्रीय चळवळ. ठीक आहे, याच्यामध्ये जर आपण बघितलं भारतीय भांडवलदार आणि राष्ट्रीय चळवळ, तर हा जो भाग आहे हा भाग प्रिलियमला आपल्याला जास्त विचारत नाहीत, पण मेन्सला विचारला जाऊ शकतो. सो इथं तुम्हाला फक्त भारतीय भांडवलदार एक राष्ट्रीय घटक आणि भांडवलदार वर्गाचा उदय आणि विकास कसा झाला हा इथं तुम्हाला अभ्यासायचा आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर 30 नंबरचा टॉपिक येतो राष्ट्रवादी परराष्ट्र धोरणाचा विकास. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, याला मी IMP करते. याच्यामध्ये राष्ट्रवादी परराष्ट्रीय धोरण असेल, परराष्ट्र विषयक 3 विषय असतील. पहिलं महायुद्ध, चीनी जनतेच्या संघर्षाप्रती सहानुभूती, डाव्या विचारसरणीचा प्रभाव, ब्रुसेल परिषदेच्या मानक अध्यक्षपदी नेहरूजी, सुरुवातीपासून फॅसिझमला विरोध असेल, ब्रिटिश परराष्ट्र धोरणाची फारकत असेल, किंवा चीनवरील आक्रमणाबद्दल जपानचा निषेध आहे, पॅलेस्टाईन प्रश्नी अरबांना पाठिंबा आहे, सोव्हिएत युनियन विषयक जवळीक आहे. तर हे मुद्दे पूर्वी आपण केलेले नसतात, त्याच्यामुळं हा जो घटक आहे ना, हा घटक तुम्हाला अतिशय व्यवस्थितरित्या मेन्ससाठी काय करायचा आहे, कव्हर करायचा आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर 31 नंबरचा टॉपिक येतो आपला. बघा, 31 नंबरचा टॉपिक आहे सांप्रदायिकतेचा उदय आणि वाढ. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं या टॉपिकमध्ये 31 नंबरचा टॉपिक, तर इथं सांप्रदायिकता म्हणजे काय, सांप्रदायिकतेच्या 3 अवस्था असतील, तिन्ही अवस्थांचं विश्लेषण, सांप्रदायिकता वास्तवाशी विसंगत कशी, मध्यमवर्गीयांच्या स्वार्थातून उत्तेजन असेल, शोषक आणि शोषित संघर्षाचा विपर्यास, सामाजिक संघर्षाचे सांप्रदायिक स्पष्टीकरण, फोडा आणि झोडा नीतीमुळे सांप्रदायिकतेची वाढ असेल, किंवा सांप्रदायिकता वाढीचे ब्रिटिश प्रणित मार्ग असतील, राष्ट्रवादी प्रचाराची हिंदू छटा आणि इतिहासाचा सांप्रदायिक वापर. तर हा जो मुद्दा आहे हा मुद्दा टोटली आपल्यासाठी नवीन आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित करावा लागेल. 32 नंबरचा टॉपिक आहे नेमस्त सांप्रदायिकतेचा कालखंड. आता हा जो टॉपिक आहे ना, नेमस्त सांप्रदायिकतेचा कालखंड, तर याच्यामध्ये तुम्हाला सर सय्यद अहमद खान, मुस्लिम बुद्धिजीवींचा काँग्रेसला पाठिंबा, मुस्लिम लीगची स्थापना, हिंदू सांप्रदायिकतेचा जन्म, विभक्त मतदारसंघ, बुद्धिजीवी राष्ट्रवादाकडे आकर्षित, त्याच्यानंतर हिंदू मुस्लिम ऐक्याचा कालखंड आणि सांप्रदायिकता पुन्हा उफाळी. म्हणजे पहिला टॉपिक म्हणजे याच्या पाठीमागचा टॉपिक आणि हा टॉपिक तुम्हाला कोरिलेट करून व्यवस्थित कव्हर करावा लागेल. त्याच्यानंतर जिना, गोळवळकर आणि जहाल सांप्रदायिकता. याच्यामध्ये तुम्हाला द्वेषमूलक जहाल सांप्रदायिकता, दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटले, नेमस्त सांप्रदायिक कार्यक्रम, अतिरेकी सांप्रदायिकतेकडे, बॅरिस्टर जिनांची वाटचाल, मुस्लिम लीगचं पुनरुज्जीवन, जिना जहाल सांप्रदायिकतेच्या खोलगर्भेमध्ये, हिंदू सांप्रदायिकतेला आलेली फळं आणि सांप्रदायिकतावादाचं विश्लेषण. म्हणजे इथं सगळ्यात महत्वाची संकल्पना काय आहे की सांप्रदायिकता म्हणजे काय ते तुम्हाला माहित पाहिजे, तर तुम्हाला पुढचे हे सगळे पॉईंट समजून जातील. त्याच्यानंतर त्रिपुरी येथील पेच प्रसंग आणि क्रिप्स शिष्टमंडळ. तर क्रिप्स शिष्टमंडळावरती क्वेश्चन प्रिलिमला पण विचारलेले आहेत. तर इथं सर्वोच्च नेतृत्वासमोर पेच प्रसंग, नेहरूजींची समन्वयवादी परिपक्व भूमिका. तर मुद्दे तुम्ही बघा, मुद्दे मेनसाठी महत्वाचे आहेत, लक्षात आलं. त्याच्यानंतर बोस गांधी धोरणात्मक मतभेद कसे होते, पराकोटीचा संघर्ष आणि संघर्षाची परिणती, काँग्रेसची युद्धविषयक भूमिका, काँग्रेस मंत्रिमंडळाचे राजीनामे, क्रिप्सचे शिष्टमंडळ, हे सगळं आपल्याला इथं अभ्यासायला मिळत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर भारत छोडो चळवळ आणि आझाद हिंद सेना. तर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, याला आपण IMP करा, इम्पॉर्टंट. एक अभूतपूर्व आंदोलन छोडो भारत, समांतर सरकार चळवळीचे अनेक पैलू आणि मापदंड,
चळवळी संबंधीचे 2 विवाद्य मुद्दे, गांधीजींची सुटका आणि नंतरची जी कंडिशन आहे ते आझाद हिंद सेनेचं कार्य. ठीक आहे, तर हे सगळं अगेन प्रिलियम आणि मेन्स दोन्हीसाठी इम्पॉर्टंट आहे. युद्धोत्तर राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे, आता युद्ध समाप्ती झाली, नेत्यांची सुटका झाली, निवडणुका झाल्या, आझाद हिंद सैनिकांवरचे खटले असतील, 3 हिंसक संघर्ष आहेत, तिन्ही उद्यानांची समान पद्धती आहे, उद्यानांचं महत्व आणि वास्तवाचे विश्लेषण आहे. हे सगळं तुम्हाला युद्धोत्तर राष्ट्रीय उद्यानामध्ये अभ्यासावं लागेल. स्वातंत्र्य आणि फाळणी. बघा, जहाज बुडू लागले, ब्रिटिशांसमोरील एकमेव पर्याय सन्माननीय माघार घेणं, जिनांची धमकी आणि लीगचा आडमुठेपणा, माउंट बॅटन आणि सत्तांतर, काँग्रेसने फाळणी का स्वीकारली आणि गांधीजींची असहाय्यता. हे सगळं तुम्हाला स्वातंत्र्य आणि फाळणी या टॉपिक मध्ये अभ्यासावं लागेल. 38वा टॉपिक येतो राष्ट्रीय चळवळीची दीर्घकालीन रणनीती. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बघा, याच्यामध्ये तुम्हाला पूर्व पीठिका, STS रणनीती असेल, गांधीजींची अहिंसेची रणनीती असेल, विचारले जातात क्वेश्चन. राष्ट्रवादी रणनीतीचं मूल्यमापन असेल. गांधीजींच्या रणनीतीबद्दल क्वेश्चन विचारताना तिथे तुम्ही कोटेशन्स पण वापरू शकता. ठीक आहे, 39 नंबरचा टॉपिक आहे भारतीय राष्ट्रीय चळवळीचे विचार प्रणाली विषयक पैलू. बघा, भारतीय राष्ट्रीय चळवळीचे विचार प्रणाली विषयक पैलू याच्यामध्ये जर आपण बघितलं, सॉरी तर हा येतो 39 नंबरचा आपला शेवटचा टॉपिक. तर टोटल 330 पेजेसचं हे पुस्तक आहे आणि हा आपला बुक रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. खूप इम्पॉर्टंट असं पुस्तक आहे, GS पेपर 1 साठी पण, मेन्स साठी पण आणि प्रिलियम साठी पण. ठीक आहे, पुस्तक कसं मागवायचं, कुठून मागवायचं हे मी तुम्हाला प्रत्येक सेशन मध्ये सांगितलेलं आहे. जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.